तुम्ही हे कधी असं केलंय का? जर तुम्ही हे रोप बराच वेळ पाण्यात बुडवून ठेवाल तर याचा रंग बदलेल का? ठीक आहे, हे राहू द्या. तुम्हाला माहितीये का खीरानगर मध्ये आता काय चाललंय? ते एक नवीन राजा शोधायचा प्रयत्न करत आहेत. ते यशस्वी होतील का? ही गोष्ट बघून तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळेल. वीरू महालात आहे. तुम्ही प्रयत्न केला तर या रोपटाचा रंग नक्कीच बदलेल. खीरानगरच्या राजाचं निधन झालं. एका महिन्यापर्यंत राज्यात शोककळा पसरली होती. लवकरच महाराणी आणि त्यांच्या लोकांनी नवीन राजाचा शोध सुरू केला, कारण राज्याचा उत्तराधिकारी कुणीही नव्हता. महाराणींच्या आदेशानुसार मंत्री ऋषींना भेटायला गेले. ऋषींनी थोडा वेळ ध्यान केलं आणि मंत्र्याला एक उपाय सांगितला. जो कोणी हवा, पाणी आणि अग्नी परीक्षेत उत्तीर्ण होईल तोच खीरानगरच्या सिंहासनावर बसण्यासाठी योग्य असणार. ती व्यक्ती तुमच्याच राज्यात राहते, म्हणून लवकर त्याचा तपास करा. मंत्र्याने ही गोष्ट राणी साहेबांना सांगितली. महाराणीने शिपायांना अशा योग्य व्यक्तीला शोधण्यासाठी आदेश दिला. शिपायांनी संपूर्ण राज्यात महाराणीचा हा संदेश पोहोचवला. ऐका ऐका ऐका, राज्यातील सगळ्या लोकांसाठी महाराणी साहेबांकडून हा आदेश आहे. ज्या व्यक्तीमध्ये हवा, पाणी आणि अग्नी नियंत्रण करण्याची क्षमता आहे त्यांनी पुढे या. त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी दरबारात उपस्थित व्हावे. ज्या व्यक्तीमध्ये या सर्व क्षमता असतील त्याला खीरानगरच्या राजाचा मुकुट घातला जाईल. राज्यातील लोकांना आधी आश्चर्य वाटलं, पण या संधीचा विचार करून ते आनंदी झाले. ज्या लोकांना राजा व्हायची इच्छा होती ते हवा, पाणी आणि आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. बऱ्याचशा लोकांनी आपला प्रयत्न मध्येच सोडून दिला. काही लोक तर जखमी होता होता वाचले. हे सगळं चालू असताना वीरू चित्रांगथांच्या घरात हसत खेळत वाढत होता आणि मजा करत होता. एके दिवशी सगळी मुलं लपाछुपी खेळत होती. वीरू एका मोठ्या मडक्यात जाऊन बसला, ज्यात कपड्यांना रंग चढवला जायचा. त्याच वेळी एक चोर अगदी हळूच घरात घुसला. त्याला हे माहित नव्हतं की त्या मोठ्या मडक्यात वीरू लपून बसला आहे. चोराने ते मोठं मडकं चोरलं. अरे, या मडक्यात काहीतरी आहे. ही हालचाल कसली होते? यात साप तर नाहीये ना? गटांगळ खात ते मडकं जवळच्या झुडपात जाऊन अडकलं. एक बिबट्या त्या झाडांमध्ये झोपला होता. हालचाल पाहून तो त्या मडक्याच्या जवळ आला. असं वाटतं या मडक्यात एखादा प्राणी अडकलाय.
आज तर माझी पार्टी होईल. बिबट्या ते मडकं घेऊन जंगलाच्या दिशेला पळू लागला. अरे, जंगलात तर आग लागली. मला पिल्लांना वाचवावं लागेल. ते मडकं आगीतून निघून गटांगळ्या खात नदीत जाऊन पडलं. नदीतून वाहत असताना ते एका धबधब्याजवळ जाऊन पोहोचलं. ते मडकं धबधब्यातून वाहताना एका दगडाला लागून तुटून गेलं. वीरू त्या दगडावर चढून बसला. तेवढ्यात त्याला एक गरुड उचलून घेऊन गेला. वीरूला आकाशात उडताना खूप मजा येत होती. वीरूने त्याच्या पाठीवर बसण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ते गरुड अस्वस्थ होऊ लागलं. त्याला वाटलं, या मुलाचं वजन तर खूपच जास्त आहे. त्या गरुडाने त्याला खाली पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण वीरूने त्या गरुडाला धरून ठेवलं होतं. त्याच वेळी मंत्री आणि त्याचे सैनिक राजाचा शोध करून थकले होते आणि त्यांच्यासोबत वीरूचं कुटुंब सुद्धा होतं, जे वीरूला शोधत होते. सगळे ऋषींकडे पोहोचले. त्यांना खात्री होती की ऋषी त्यांच्या समस्येवर नक्कीच उपाय शोधतील. ऋषींनी आपल्या दिव्य शक्तीचा वापर करून सगळं काही पाहिलं आणि त्यांना खात्री पटली की हा वीरूच राजा होण्यासाठी योग्य आहे. चित्रांगथन आणि त्याचं कुटुंबही ही बातमी ऐकून खूप खुश झाले. आणि अशा प्रकारे वीरूला हिरानगरचा पुढचा राजा बनवण्यासाठी महालात घेऊन गेले.